उठा, आई बापाने तुम्हाला जन्म दिलाय आणि आई बापाच्या कष्टाचं पांग फेडण्याची हीच ती वेळ आलेली आहे पोरा. स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा व्हा, एवढा मोठा व्हा, एवढा मोठा व्हा. तुमच्या आई बापानं तुमच्या गालावरून हात फिरवत तुम्हास म्हटलं पाहिजे, पोरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे र पोरा, पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे. पुत्र व्हावाय सागुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, पुत्र व्हावाय सागुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. म्हणून जास्त वेळ घेत नाही बघ पोरी. हे बघ पोरी, मला कळतंय शाण्याला शब्दाचा मार. हे बघ, आज पळत पळत पुन्हा घरी जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे पोरी तुझा बाप. एवढा बाप समजावून सांगतो आणि मी इथं थांबतो. हे बघ, पळत पळत जायचं, पळत पळत जायचं, आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. त्याचं कारण पण तुला सांगतो बघ. पोरा, हे बघ, लग्नानंतर एखादंच वर्ष, ऐक, लग्नानंतर एखादंच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. पण ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. पळत पळत जायचं बघ, पळत पळत जायचं आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारलास ना, तुला किती वेदना होत होत्या. आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ. आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा, आई, आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई, माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंगा खांद्यावरती घेऊन, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तू माझ्या आजीला भेटवण्यासाठी, माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, माझ्या मामाला भेटवण्यासाठी, माझं आजोळचं घर मला दाखवण्यासाठी आई तू मला घेऊन जात होतीस. पण आई, आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून एकदा सुद्धा तू जात नाहीस ग तुझ्या माहेरी. का ग आई, का? पोरानो, एवढा प्रश्न फक्त आईला विचारा. कितीही वय तुझं असू दे, घरामध्ये आई आहे ना तुझी. तुझं वय 40 वर्षाचं आहे तरी सुद्धा जाऊन विचार त्या माऊलीला. हे बघ, सोन्याच्या चमच्यानं आता ती तुला घास चारत असेल बघ, पण त्या माऊलीला एवढा प्रश्न विचार, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ, हंबरडा फोडल बघ आणि तुझ्या गळ्यात पडत ती माऊली तुला म्हणल, खराय पोरा, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होती. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होते माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला, माझं माहेरचं घर पुन्हा एकदा माझ्या नजरेत साठवायला. महिन्यातून 4-4 वेळेला मी जात होती. तुझं वय 1 वर्षाचं होतं पोरी. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी, तुझं आजोळचं घर तुझ्या काळजामध्ये पेरण्यासाठी पोरी तुला सुद्धा घेऊन जात होती. पण पोरी, आता 25 वर्ष उलटून गेली ग, आणि आता 25 वर्ष उलटून गेली ग पोरी, आणि आता पोरी मी वर्षातून एकदा सुद्धा माझ्या माहेरी जात नाही. कारण 25 वर्षापूर्वी पोरी 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला मला माझ्या आई वडिलांची आठवण येत होती, हातामध्ये मी पिशवी घेत होती, एसटी मध्ये बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होती, कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये मी पडते. कधी एकदाचा बाप माझ्या समोर येतोय, बापाच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा भाऊ माझ्या समोर येतोय, त्या भावाच्या गालावरून कधी एकदाची हात फिरवते. पोरी एसटीतून उतरत होते आणि घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, मग हरणासारखे मी पावलं उचलायचे, माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं आणि घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी, त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि बापाचं चप्पल मला दिसलं की मला कळायचं माझा आबा घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे. कारण माझं बालपण असंच गेलं ग. 9वी-10वीला जेव्हा मी शाळेला होती ना ग, 9वी-10वीला जेव्हा मी शाळेला होते, तेव्हा ज्या वेळेला
ज्या वेळेला मी शाळेतून तिन्ही सांजला घरी येत होती ना पोरे, त्यावेळेला मला अंगणात माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. अंगणात माझ्या बापाचं चप्पल मला दिसलं की मला लांबूनच कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझी आई घरामध्ये आहे. मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा 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 आबा. ही हाक माझ्या बापाच्या कानावरती जातात. घरात बसलेला माझा बाप, मी पळत पळत जायची, आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा 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 उद्या मला हे पाहिजे, आबा आबा मला उद्या ते पाहिजे, आबा आबा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, पोरी हे कार्टे उद्या येतो की तुझ्या शाळेत, काय पाहिजे देतो तुला, मी मेलोय का काय. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि एखादा घास आपल्या हातानं माझ्या मुखामध्ये घालायचा. पोरी लग्नानंतर सासरी गेले. आई बापाची जेव्हा आठवण येत होती, आई बापाची आठवण जेव्हा येत होती, हातामध्ये पिशवी घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी आल्यानंतर एसटीतून उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं, घराच्या समोरचं ते अंगण दिसायचं, त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच, आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि मला कानात अगोदर विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी. आबाच्या गळ्यामध्ये पडत मी माझ्या आबाला मी म्हणत होते, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा. हे आगा ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, पोर आले की आपली. आईच्या कानावरती माझ्या बापाची हाक जाताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरे गाल पुढं कर की ग. आणि मी गाल पुढं केलं की दोन्ही गालाचं माझ्या मुख घ्यायची, आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची, कडा 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 कपाळावर मोडायची आणि माझी आई मला म्हणायची, पोरे चल की गा घरात चल. पोरी 25 वर्ष उलटून गेली बघ. आणि आता जेव्हा मी माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता बाहेर येत नाही पोरी. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप आता उठून बाहेर येत नाही, माझ्या हातातल्या पिशव्या घेत नाही आणि अंगणातून आता माझ्या आईला हाक देत नाही. माझ्या आईला हाक देत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आता मला दिसत नाही, भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही, आईची आठी बोट आता माझ्या गालावरून फिरत नाहीत पोरी आणि माझ्या दोन्ही गालाचा मुका आता माझी आई घेत नाही पोरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं चर्र करत पोरी, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना
बापाला एखादा नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना थोडंसं गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना एखादा घास या हातानं बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. पोरी, आता लाखो रुपये माझ्याकडे आहेत. पोरी, हे पोरी, आता लाखो रुपये माझ्याकडे आहेत. अखंड गावाला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पोरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर आता फोटोतून आवाज येणार नाही. पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. एखादा घास आईच्या फोटो जवळ धरला तर आता फोटोतली आई खाली येऊन माझ्या गालावरून आता हात नाही फिरवणार. पोरी, ए पोरी. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. आज आलोय ना तर एका मिनिटातच तुला सत्य सांगून जातो बघ पोरी. हे बघ, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, हे नालायकानो, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावरती प्रेम करा पोरानो. आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा पोरानो. कारण एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला की भिंतीवरचा बाप खाली येऊन पोरा तुला कधीच मिठीत घेत नाही. आणि भिंतीवरची आई कधीच तिची आठी बोट आपल्या गालावरून फिरवत नाही. हे पोरानो, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल पोरानो. ए पोरानो, ते लाखो आणि करोडो रुपये, ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतले, त्या लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. म्हणून आज तुला सांगतोय बघ, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. हा बाप आणि ही आई आम्हाला कळाली नाही. हे नाही कळाली आम्हाला. हे पोरानो, सगळं देव आम्हाला कळालं. हे प्रत्येक देवासमोर आम्ही माता टेकला, पण ज्या आई बापानं हे जग दाखवलं तो आई बाप मात्र आज वृद्धाश्रमामध्ये सडू लागला. आमचा तिरंगा चंद्रावर फडकला. अनेक IAS आम्ही दिले या राष्ट्राला, अनेक डॉक्टर दिले आम्ही या राष्ट्राला, अनेक इंजिनियर दिले आम्ही या राष्ट्राला, पण आम्ही माणूस नाही देऊ शकलो. जर आम्ही माणूस दिला असता तर या राष्ट्रामध्ये वृद्धाश्रम जिवंत राहिली नसते. प्रत्येक आई आणि बाप आपल्या लेकराजवळ असता. हे पोरानो, हे आम्ही मजबूत मनाचा माणूस नाही दिला. हे इथं शिकलेला माणूस आत्महत्या करतो, इथं डॉक्टर आत्महत्या करतो, कारण आम्ही कमजोर मनाशी माणसं बनवली. पण छड्डू ठोकून साला या राष्ट्राला तळ हाताच्या फोडासारखा जपणारा आणि आपल्या आई बापाला जपणारी एक वाघीण आणि एक वाघ आम्ही हे कुठं तर हरवत आहोत. पोरानो, कुठला धर्म मी सांगत नाही. माझ्यावर अनेक टीका होत आहेत, महाराष्ट्रातून टीका होत आहेत, देशातून टीका होत आहेत. 72 पोरी, मी तुला तुझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याला हात घालत नाही, मी तुला हिप्नोटाईज करत नाही, मी कुठला धर्म शिकवत नाही, मी कुठला पक्ष सांगत नाही. मी फक्त एवढंच सांगतोय, ज्या वयामध्ये आई बाप समजावून घ्यायचा आहे, ज्या वयामध्ये मेहनत करून उभं राहायचं आहे, त्या वयामध्ये कुठं तर तुम्ही घसरत आहात. तुमच्या अंतरंगामधली शक्ती कुठं तर निघून जात आहे पोरानो. म्हणून हा अट्टहास आहे पोरानो, म्हणून हा अट्टहास आहे. हे बघ, एक वेळ कुठल्या देवाला नाही गेलीस तरी चालेल. इकडे बघ पोरी, तुझ्या ताटामध्ये 3 वेळा अन्न येतं बघ. हे सत्य आहे बघ पोरी. कुठल्या पुस्तकात तू वाचलं नशील, पण हे सत्य आहे. तुझ्या ताटामध्ये 3 वेळा अन्न येतं आणि ते रोज यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घर सोडतो आणि रात्री 10 वाजता तुझा बाप घरी येतो पोरी. हे पोरी,
कुठल्या तर कोपऱ्यामध्ये तुझा बाप झोपलेला असतो. या तळहातावर थोडंसं खोबरेल तेल घे, या तळहातावर थोडंसं खोबरेल तेल घे आणि जिथं बाप झोपलाय रात्री तिथं जा आणि हातातलं खोबरेल तेल बापाच्या डोक्यावर टाळूवर टाक आणि या हातानं फक्त बापाचं डोकं घासायला सुरुवात कर. त्या पंढरीतला पांडुरंग गाभाऱ्यातनं बाहेर येऊन तुझ्या जवळ जर नाही बसला, पोरा आपलं नाव सांगत नाही. कारण तुकोबाराया सांगतात, माय बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी. कुठेही जाऊ नको. रात्रभर तुझी आई तळमळत असते पोरीनो. त्या आईचं कधी पाय तू दाबायला घेतलंस का? त्या माऊलीचं पाय कधी चेपायला घेतलंस का? नाही 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 पोरानो. आम्हाला अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय माहिती आहे? IPL मध्ये कुठल्या खेळाडूने किती रना काढल्या आम्हाला माहिती आहे. वर्ल्ड कप सुरू झाला, कुठला खेळाडू किती रना काढेल आम्हाला माहिती आहे. पण पोरा, तुझा जन्म झाल्यापासून तुला मोठं करेपर्यंत टाचा झिजवत तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या याचा हिशोब मात्र पोरा तुझ्याकडे नाही रे. याचा हिशोब मात्र पोरा तुझ्याकडे नाही. कधी बाप झोपल्यानंतर बघितलास का? बापाची फक्त टाच हातामध्ये, बापाची टाच फक्त हातामध्ये घे. त्या टाचला हजार भेगा पडलेल्या असतात पोरा. त्या फक्त पोरी तुझ्यासाठी ग. पोरा तुझ्यासाठी. हा बाप आम्हाला कळेना, ही आई आम्हाला कळेना. म्हणून पोरानो सांगतोय, उठा उठा. अनंत यातनांचं भांडार जर असेल तर त्या भांडाराचं नाव साला बाप आहे. अनंत यातना पतवणारी ती माऊली जर कोण असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे. पोरानो, येणाऱ्या काही वर्षामध्ये वृद्धाश्रम बंद झाली पाहिजेत. येणाऱ्या काही वर्षामध्ये नशा करून पचा 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 रस्त्यावर थुकणारी ही व्यसनी पोरं अगोदर बंद झाली पाहिजेत. तुम्ही वाघात, तुम्ही वाघेनात. अंडू पांडूचं रक्त नाही तुमच्या अंगामध्ये. प्रेम करायचं का तर नक्की करायचं. सगळं काय होणार आहे, आयुष्य सुंदर आहे, सगळं होणार आहे. पण ज्या त्या वयामध्ये झालं पाहिजे, ज्या त्या योग्य वेळी झालं पाहिजे. शिकायचं वय आहे बाग. कुठला पक्ष सांगायला आलेलो नाही, कुठला धर्म सांगायला आलेलो नाही. बघ, माणूस जागा करायला आलोय. पोरीनो, आहे का आमची अशी तयारी? नाही ना. बापानं मोबाईल घेऊन दिलाय ग. बापानं मोबाईल घेऊन दिलाय. प्रत्येक लेकराच्या हातात मोबाईल आहे. कसा वापर करतो आम्ही त्याचा? आणि तो मोबाईल कसा आला तुला माहिती आहे का? नालायक, ही कार्टी. किती जोर मारतोस तू? तुझं वय किती? 14. किती जोर मारतोस? जोर किती मारतोस? डिप्स जोर नाही. मी जोर नसतो मारत. मी मोबाईल घेऊन संडासात बसत असतो. मी संडासात बसून मेसेज पाठवत असतो, शुभ सकाळ. काय कार्ट्यानो, तुम्हाला हे शरीर काय? शरीर तुम्हाला कळतं की नाही? एवढं भगवंतानी सुंदर शरीर दिलं वाघासारखं. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहिला संभाजीराजाने. आणि तेच संभाजीराजे वयाच्या 32व्या वर्षी मृत्यूच्या दारात आपल्या शरीराचे तुकडे करून घेतात. बुद्धी जेवढी तीक्ष्ण तितकीच मनाची ताकद आणि शरीराची ताकद बुलंद होती. आताच्या पोरांना मी विचारतोय किती टक्के मार्क पडले? 5वीचं पोरग सांगतोय, काका मला 97% मार्क पडले. कुत्र्यानं भो केलं तर घरात पळत जातंय. काय बोंबलायचं? कुठं आहे शरीर? कुठं आहे मन? मजबूत पाहिजे, शरीर मजबूत पाहिजे, खंबीर पाहिजे तुम्ही. घराकडे रडत यायचं नाही. पप्पा ते पोरग माझ्याकडे बघत होतं. पप्पा काय पप्पा? किती जोर मारता तुम्ही? किती व्यायाम करता? लाटीकाठी किती पोरींना येते? किती पोरींना येते? मोबाईल घेता, नको ते थेर करता, बापाच्या आणि आईच्या डोळ्यामध्ये धूळ टाकता. आता कडक बोलतो तर ये आदमी बहुत ऐसे बोलता है वैसे बोलता है हमारे लड़कियों के. नाही सच बोलता हूं. रात्रीची लाईट गेली, ह्यांची चादर वर आणि चॅटिंग सुरू. माझं पिल्लू ग न माझं शोण ग, माझ्या पिल्ल्या जेवलास का न माझ्या पिल्ल्या खाल्लास का? तुझं पिल्लू हागराय हागर, त्याला अजून अंडरपॅन्ट बा घेऊन देतो या. त्याला 2 वेळ खायची अक्कल नाही त्या नालायकाला. आणि हे प्रेम करायला लागलं. ती आपली आहे, तिच्याकडे कोणी बघायचं नाही. अरे तुझी अंडरपॅन्ट खाली आल्या नालायका.
हागाय बसलास तर धुवायला येत नाही तुला नीट अजून, आणि तू प्रेम करायला लागला. हा, मग या पोरांना या शब्दात नको का बोलायला? या पोरांना ए आयानं एवढ्या आता 1000 आयाने पालक बसल्यात, अशी पोरं वागायला लागल्यानंतर एखादा फटका नको का मारायला यांना? हा, एखादी जर मूर्ती बनवायची असेल तर त्या मूर्तीतला नको असलेला भाग काढून टाकल्याशिवाय मूर्ती तयार होणार नाही, आणि नको असलेला भाग काढताना ठोका द्यावाच लागल. हा, मग नको तशी पोरं वाह्यात चालले, प्रेम करतात. हे वय शिकायचं आहे, या वयामध्ये व्यायाम करायचा आहे. ए तू शिकून स्वतःच्या पायावर तयार उभी राहा ना. अगं तुझा बाप राजकुमार आणून उभा करेल तुझ्यासाठी, राजकुमार आणून उभा करेल. मग तुझी तुझी काय तुझी निवड छपरी मावा खाणार, माझा तिच्यावर प्रेम आहे, थोबाड फोडीन. हे जर प्रेम झालं या, अरे गुंड्यानो, हे असला गुंड पाहिजे अपेक्षित आहे आम्हाला. हा पोरानो, हात जोडून सांगतो पोरीनो, हे काय बरोबर नाही. हे यासाठी आयुष्य आहे का? यासाठी बाप घर से बाहेर जाता है? 5 मिनिटात व्याख्यान संपवतो. सत्य सांगतो, पुन्हा जर हसवायला लागलो तर मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. कार्ट्यानो, कार्टा मी म्हणतो, मी मारतो पोरांना लगेच. मारता आमच्या पोरांना मारतो म्हणजे मारायला नको. ज्या वेळेला एखाद्या बापाचा फोन येतो ना मला, सर कुठं आहात सर, याल का सर, एकदा भेटाल का सर, पोरगी घरात दिसेना सर 2 दिवस झालं. पोलीस स्टेशनला जेव्हा बाप हंबरडा फोडतो ना, तेव्हा काळीज माझं चर्र करत साला. इथं